दराई माता मंदिर। तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि आपण बघत आहात हा जो रस्ता आहे तो नाशिककडनं इकडे येतो आणि ही जो प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता ही कमान याच मार्गे आपण कुठे दरी माता मंदिराकडे जाणार आहोत। तर हे इथलं बघू शकता प्रवेशद्वार आहे। सगळे प्रश्न आपण आजूबाजूचा परिसर संपूर्ण डोंगराचा आहे आणि त्यामुळे आणि इथे दरी असल्यामुळे त्या देवीलाही नाव पडलेलं आहे इथे दरी मातारी। जसे आपण तिकडे एक कमान बघितलं म्हणजे प्रवेशद्वार त्याच पद्धतीने इथे प्रवेशद्वार आहे आणि इथे काही स्टेप्स बनवले आहेत पायऱ्या। तर आपण हळूहळू तिकडे मंदिरापर्यंत पोहोचूया। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे दरी असल्यामुळे इथे देवीचं नाव हे दर्या मातेवरनं पडलेलं आहे म्हणून या गावाला दरी मातेरी असं नाव पडलेलं आहे।
हा जो परिसर आहे हा निर्जन गरी माता मंदिराच्या मागे आहे आणि तिकडे रस्ता आहे आणि इथे एक बंधारा आहे. इथे बघू शकता जिथे पाणी आहे तर बंधाऱ्याचं इथं आहे. खूप सुंदर असं वातावरण तुम्हाला इथे बघायला मिळेल. ते बघा तुम्ही दर्शनासोबतच तुम्ही जर इथे पावसाळ्यात आलात तर हे जे तुम्हाला बघू शकता तुम्हाला इथे हिरवगार दिसेल आणि त्यावेळी तुम्हाला खरं मनमोहित असं निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि हे जे ठिकाण आहे नाशिकपासून मिनिमम 15 किलोमीटर अंतरावरती आहे. मखमलाबाद या गावापासून जर तुम्ही आले तर तिकडे एक रस्ता सुटेल. त्या रस्त्याने तुम्ही जर आले तिथे एक कमान लागेल तिथे लिहिलेलं आहे गरी माता मंदिर. त्याच रस्त्याने तुम्हाला मध्ये मळ्यातला रस्ता आहे. मळ्यातल्या रस्त्याने तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी यायचं आहे. तुमचं जर सुटत तिकडे जर गेले वरती एक टेकडी आहे त्या टेकडीवर पण आपण पुढे जाणार आहोत. बघू शकतात सुंदर असा निसर्ग आणि हे नाशिकपासून किमान 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथे येण्यासाठी नाशिकपासून जर तुम्ही निघालात तर तुम्हाला गंगापूर रोड मार्गे गंगापूर रोड जर आले किंवा तुम्ही हा जो आहे गिरणारा हायवे मखमलाबाद या मार्गे पण येऊ शकतो तुम्ही. आणि मखमलाबादपासून काही पुढे आल्यानंतर एक तुम्हाला फाटा फुटेल. त्या फाट्यापासून जर आले तुम्ही एक तुम्हाला कच्चा रस्ता लागेल आणि तिथे एक मोठं असं प्रवेशद्वार बनवलेलं आहे. तिथे लिहिलेलं आहे दर्याई माता मंदिर. तर त्या प्रवेशद्वारातून तुम्ही इकडे मध्ये येऊ शकता. रस्ता असा कच्चाच आहे आणि आजूबाजू सगळं मळ्यांचा परिसर आहे तिथे. आणि हे जे आहे इथे महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हे डोंगरात वसलेलं म्हणजे काही दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेलं सुंदर असं निसर्ग आहे. तुम्ही जर इथे आलात पावसाळ्यामध्ये तर इथे सुंदर असं सगळं हिरवळ वाचतील. आता आम्ही इथे दिवाळीनंतर आलेलो आहोत तिथे विजिटसाठी आमच्या मित्रांसोबत ते आमच्या भावांसोबत. तर तुम्ही पावसाळ्यात आल्यानंतर हे जे आहे तुम्हाला मागे तुम्ही बघत असेल की इथे तुम्हाला धबधबे दिसतील. आता कमी प्रमाणात पाणी आहे तरीही काही जवळपासचे पर्यटक आणि लांब लांबचे कोणी लोक इथे येत असतात फिरण्यासाठी. तरीही पाणी कमी असल्यामुळेही ते लोक काय करतात पाण्याचा आनंद घेत आहेत निसर्गाचा आनंद घेत आहेत. तर तुम्ही जर इथे पावसाळ्यात आले इथे एक नदी पण आहे त्या नदीतून पाणी वाहताना तुम्हाला दिसेल. इथे मोठमोठे धबधबे दिसतील. छोट्या धबधब्यांचं रूपांतर तुम्हाला मोठ्या धबधब्यांमध्ये दिसेल. असं हे सुंदर वातावरण आहे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला हे जे आहेत सगळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वनस्पती इथे लावलेली दिसत आहेत तुम्हाला. तर पुढील माहिती तुम्हाला किशोर चौरे सांगतील. ज्या पर्यटन क्षेत्रामध्ये किंवा या देवस्थानामध्ये बदल होत गेला आणि आधुनिकीकरण या गोष्टीला लागत गेलं. जसं की हळूहळू कालांतराने लोकांना माहीत होत गेलं आणि आजूबाजूच्या पट्ट्यातील ग्रामीण भागातील लोक पूर्वीपासून या देवीला मानत होते आणि या देवीला नवस करत होते. आणि अशा प्रकारचे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असं देवस्थान आहे. आज हळूहळू काही लोक यायला लागलेली आहेत आणि हळूहळू लोकांपर्यंत माहिती पोचत आहे. आणि आपल्या माध्यमातूनच ह्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा करत आहोत. सुंदर अशा रीतीने इथे पाण्याची जी काही धबधबा दिसतो आपल्याला पावसाळ्यात अतिशय नयनरम्य असं वातावरण असणार आहे इथे. आणि त्या नयनरम्य वातावरणात तुम्ही नक्की यावं अशी मी छोटीशी अपेक्षा करतो. आणि या देवस्थानाला किंवा ह्या निसर्गरम्य वातावरणाला तुम्ही मोठं करावं. कारण की या ठिकाणी पुढे गेल्यानंतर इथून मध्ये एक छोटंसं एक पूल बांधलेला आहे आणि त्या पुलावरती देखील पाणी आहे. पुढे गेल्यानंतर इथून पावसाळ्यात असंख्य असे छोटे छोटे धबधबे वाहताना तुम्हाला दिसतील.
पाझरताना दिसतील आणि अशा प्रकारे या निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर तुम्ही येऊन या निसर्गाचा आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. असे स्टेप दाखवलेले आहेत, म्हणजे पायऱ्या दाखवल्यात आणि ह्या पायऱ्या 2014 ते 15 या काळाच्या दरम्यान झालेल्या आहेत. पूर्वी इथे पायवाट होते येण्यासाठी, असं नाही की आता पायऱ्या झाल्यामुळे लोक येतात, तर पूर्वीही लोक इथे यायचे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नवस करायचे. फक्त एवढंच की तिथे पूर्वी तर होत्या पायवाटा होत्या, म्हणजे कच्चा रस्ता होता येण्यासाठी आणि हे नदी नाले याच प्रकारे होते. फक्त 2014-15 त्यांनी काय केलं, इथे पायऱ्या केल्या आणि तुम्ही बघू शकता तिथे पार्किंगची व्यवस्थित सोय केलेली आहे. हे जे आहे नाशिकपासून खूप मध्ये आहे, तरी इथे अशी व्यवस्थित सुविधा केलेली आहे. तरी आणि इथे महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत आणि हे झाडं आता छोटे आहेत. तर काही दिवसांनी हे तुम्ही बघू शकता की पावसाळ्यासोबत आणि इथे डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळ्यात इथे पाणी पडल्यामुळे हे जे झाडं आहेत पूर्ण त्याचं हिरवळीकरण होईल. फक्त एवढंच की आता तुम्ही बघू शकता की आम्हाला येताना काही इथे कचरा वगैरे दिसला तर लोक हे कचरा वगैरे टाकतात, इथे फिरण्यासाठी येतात. पण ज्या पद्धतीने आपण खाण्यासाठी काही वस्तू आणत असतो तर तो कचरा तुम्ही सोबत घेऊन जावा, हेच एवढं आम्हाला वाटतं की हे बघा आपण घरामध्ये राहतो तर त्या घरामध्ये आपण अशा कुठल्या प्रकारचा कचरा करत नाही, तर आपण उचलून फेकत असतो. तर अशाच प्रकारे आणि इथे मला एका गोष्टीची कमतरता भासते की इथे त्यांनी ठिकठिकाणी डस्टबिन ठेवले पाहिजे, जेणेकरून डस्टबिन ठेवलं म्हणजे त्याचा वापर ते लोक कचरा टाकण्यासाठी करतील आणि जेवढं स्वच्छ करतील तेवढं स्वच्छ आपण इथे करू शकतो. गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दरी नावाचं गाव आहे आणि हे जे गाव आहे ते दरी माताच्या नावावरूनच ह्या गावाला दरी नाव पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच रस्त्याने पुढे गेलं तर तुम्हाला एक कश्यपी डॅम लागेल गिरनारच्या पुढे आणि तिथे एक खंडूरावाचं मंदिर आहे, ते पण आपण बघू शकतो की आम्ही काही दिवसांनी तिकडे जाणारच आणि तिथेही तुम्हाला बघण्यासारखं खूप सुंदर निसर्ग आहे आणि तुम्ही येताना बघितलं तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे तुम्हाला द्राक्षांचे मळे वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघण्यासाठी मिळतील. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला किरण चौरे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. बाय बाय. धन्यवाद.